मंडळी, आपण या ठिकाणी आला तर रम्य वातावरणाबरोबरच मिळणार आत्मिक सुख. तर कोणत्या हे ठिकाण, चला बघूया. नमस्कार मंडळी, कशा आहात तुम्ही? मजेत ना? तर मंडळी, स्वागत आहे तुमचं आपल्या नवीन ब्लॉगमध्ये. आणि मी आहे तुमचा लाडका ब्लॉगर राहुल शिरसाट. तर मंडळी, आपण चाललो होतो छत्रपती संभाजीनगर रोडने. तर आपल्याला वाटेतच एक कमान दिसली आणि त्या कमानीवर लिहिलेलं होतं धनकनकेश्वर महादेव मंदिर. मग काय, आपल्यालाही दर्शन करण्याचा मोह आवडला नाही. मग काय, आपण पण लेफ्ट टर्न मारला आणि चाललो मंदिराकडे. चला, तुम्ही पण माझ्यासोबत दर्शनाला धनकनकेश्वर महादेव मंदिर. तर ही आहे धनकनकेश्वर महादेव मंदिर कमान. चला जाऊया आतमध्ये मित्रांनो. आणि आतमध्ये येतात सुंदर परिसर बघताच मन प्रसन्न झालं. आता बघूया मंदिर कसं आहे. आणि सर्वप्रथम आपण करूया शंभू महादेवाचे दर्शन. मंदिर एकदम भारी आहे, सुंदर आणि रमणीय मंदिर शंभू महादेवाचे. बघू शकता मित्रांनो तुम्ही. चला घेऊया दर्शन आपण शंभू महादेवाचे. आणि त्याचबरोबर आम्ही तुम्हाला या मंदिराचे बाकीचे वैशिष्ट्य सुद्धा सांगणार आहे. आणि माझ्यासोबत तुम्ही पण दर्शन करून घ्या मित्रांनो. ओम नमः शिवाय. नमो पार्वती पतये. हर हर महादेव. चला, झालंय आपले दर्शन. आणि पाहूया आता या मंदिराचे वैशिष्ट्य. तर चला मंडळी, ज्या गोष्टीची तुम्ही आतुरतेने वाट बघत होतात आणि ज्या गोष्टीसाठी तुम्ही आतापर्यंत थांबला होता त्या गोष्टी आता आपण तुम्हाला दाखवतो. हे बघा मंदिराची लेफ्ट साईड. या लेफ्ट साईडनं आल्याच्या नंतर बघू शकता तुम्ही एकदम सुंदर आणि स्वच्छ परिसर. आणि इथं वेगवेगळ्या प्रकारचे झाडं आहे, तुम्ही झाडं बघू शकता. आणि इथं आल्याच्या नंतर एकदम मन प्रसन्न झालं. बघू शकता तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत, नारळ, सुपारी, आणखीन वेगवेगळ्या प्रकारचे झाड आहेत. आणि मंदिराचा पाठीमागचा परिसर सुद्धा स्वच्छ आहे मित्रांनो. या मंदिरामध्ये तुम्ही एकदा तरी भेट द्यावा. आणि ही आहे इथून आलेली कमान. ही कमानीच्या आतमध्ये आल्याच्या नंतर सरळ एका रेषेमध्ये नारळाचे झाडे लावलेले आहेत. खूप सुंदर दिसतात. दृश्य खूप सुंदर आहे, एकदम रमणीय आणि वातावरण एकदम छान आहे इथं. बघू शकता तुम्ही. आणि त्यानंतर आहे हा सभा मंडप. या सभा मंडपामध्ये अभिषेक, होम हवन याचे कार्यक्रम होतात धनकनकेश्वर महादेव मंदिरासमोरच. आणि बाजूलाच आहे मोठा हॉल. आणि या हॉलमध्ये लग्नविधी होत असतात. आणि बाजूलाच हॉल समोरच
फार मोठी जागा आहे पार्किंग लावण्यासाठी आणि इथं नारळाची झाडं आणि बाकीचा परिसर झाडं झुडपं आणि इथं शूटिंग करण्यासाठी फार मस्त जागा आहे आणि एकदम छान असा परिसर आहे हा. जर इथं लग्न झाल्याच्या नंतर पैसे देऊनही सुद्धा असं मिळणार नाही असं लोकेशन आहे इथं आणि या लोकेशनला तुम्ही एकदा जरूर भेट द्या आणि तुम्हालाही फार छान वाटेल आणि तुम्हाला इथं फोटो काढण्याचा आणि शूटिंग काढण्याचा मोह आवरणार नाही. खूप सुंदर अशी जागा आहे तुम्ही बघू शकता आणि हॉल पण खूप मोठा आहे इथं. चला तुम्हाला हॉल दाखवतो. हा बघा हॉल, हे आहे हॉलमधलं स्टेज पण फार मोठा आहे आणि एकदम मजबूत आहे आणि हॉल खूप मोठा आहे इथे बघू शकता. आणि हॉल समोरच मोठी जागा आहे, त्या जागेवर पार्किंग लावण्यासाठी आणि तिकडून MIDCचा रस्ता आहे. बाजूलाच तुम्ही बघू शकता रमणीय वातावरण कसं आहे आणि समोरच दिसत आहे तुम्हाला महादेव मंदिर, धनकनकेश्वर महादेव, शंभू महादेवाचं मंदिर बघू शकता. किती मोठा हॉल आहे हा. या हॉलमध्ये हजारोवरून लोक मावू शकतात, एवढी मोठी जागा आहे या हॉलची. हॉल बघितल्याच्या नंतर मी तिथं थोड्या वेळ बसलो आणि नंतर मग मला पण मोह आवरलेला नाही. मी पण सेल्फीमध्ये काही फोटो क्लिक केले आणि तुम्हाला हे दाखवत आहे. पाठीमागे इकडं आमचं छोटू हा जोगा खेळतोय आणि ती पार्किंगची जागा आहे. या पार्किंग जागेवर भरपूर गाड्या लागू शकतात. बघू शकता तुम्ही मंदिराचं वातावरण. ही आहे कमान, ही बाहेर पडण्याची कमान, इथून बाहेर जाऊ शकता तुम्ही. तर मित्रांनो, आपला ब्लॉग कसा वाटला तुम्हाला कमेंटमध्ये जरूर सांगा आणि अशाच नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. आणि यापुढे तुम्हाला मी पैठण दर्शन करणार आहे, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.